नमस्कार, परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी आज सिंगल लाईनचं सुंदर डिझाईनचं मंगळसूत्र बनवणार आहे. तर इथे मी सोनेरी कलरचे मणी घेतलेले आहेत. काळे बारीक गोल्डन मणी, मंगळसूत्राच्या 2 वाट्या, 4 मोठे मणी आणि स्क्रू लागणार आहे. आता इथे मी डबल धागा घेतलेला आहे आणि टेपपट्टी पण लावून घेतलेल्या आहेत. जिथं बंद पदर असतो ना तिथे इथे मी सुई साध्या दोऱ्यात वळून आणि बांधून घेतलेले आहे. तर सुरुवातीला आपल्याला स्क्रू वळवायचा आहे. तर स्क्रूचा कोणताही पार्ट एक आपल्याला वळवून घ्यायचा आहे. सुरुवातीला इथे आपल्याला सुरुवातीला मोठा मणी टाकायचा आहे काळा, त्याच्यानंतर सोनेरी, काळा मणी, सोनेरी मणी, काळा. आता असे मी 5 मणी टाकलेले आहेत काळे. 1 2 3 4 आणि 5 आणि त्याच्यामध्ये एक सोनेरी कलरचा मणी टाकलेला आहे. त्यानंतर आपल्याला छोट्या साईजचे गोल्डन मणी वळवायचे आहेत. 2 आणि 3. इथे मी 3 टाकलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करायचे आहेत. आता इथे 5 सुद्धा टाकू शकता, पण 5 खूप मोठं होतं आणि हे जे मणी टाकलेले आहेत मी 5, हे 5 मोठे म्हणजे थोडेसे एक्स्ट्रा वाटतात, म्हणून मग हे मी गोल्डन 3च टाकलेले आहेत. इथं कमी जास्ती जो अंतर असतो ना तो सुंदर दिसतो म्हणजे असं मण्यांमध्ये. आता इथे परत 5 मणी टाकायचे आहेत काळे आणि त्यांच्यामध्ये एक एक गोल्डन मणी. 3 गोल्डन, 5 काळे मणी, 3 गोल्डन. हे बघा, आता हे गोल्डन मणींमध्ये एक एक बिंदी आहे, तर एकदम छान दिसतात आणि चमकतात सुद्धा ते घातल्यावर. परत 5 काळे मणी, 3 गोल्डन, 5 काळे मणी, 3 गोल्डन, परत 5 काळे मणी, 3 गोल्डन. आता हे जे गोल्डन आहेत ना 3, ते मी 6 बॉक्स बनवलेले आहेत. ते 1 2 3 असे मागे बनवलेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला परत 5 काळे मणी वळवून घ्यायचे आहेत आणि कधी पण आपण जेव्हा हे काळे मणी, ही जी गोल्डन मण्यांची डिझाईन बनवतो ना त्याच्यानंतर काळे मणी टाकायचे आहेत आणि मग स्क्रू हे आपल्या वाट्या वळवायचे आहेत. तर वाट्यांच्या बाजूला मी मोठे मणी घेतलेले आहेत. तुम्ही इथं डिझाईनच्या वाट्यासुद्धा टाकू शकता. आता हे बघा, सुरुवातीला आणि वाटी टाकल्यानंतर परत एक मोठा मणी टाकायचा आहे. मध्ये आपल्याला थोडं गॅप सोडायचं आहे, त्याच्यामुळे मी इथं छोटा एक क्रिस्टल मणी, त्याच्यानंतर मोठा आणि छोटा, हे बघा असं वळवलेलं आहे. त्यानंतर परत गोल्डन मणी, मंगळसूत्राची वाटी आणि साईडने परत गोल्डन मणी. हे वाट्यांमधलं जर अंतर तुम्हाला जास्त हवं असेल तसे मणी टाकायचे आणि नसेल हवं असेल तर एकच मणी इथे टाकायचं. आता परत त्या साईडला आपल्याला 5 काळे मणी टाकायचे आहेत. 3 गोल्डन, 5 काळे मणी, 3 गोल्डन, 5 काळे मणी, 3 गोल्डन. तर तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी जे व्हिडिओ टाकत जाईल ना ते तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. आणि खूप सुंदर सुंदर अशा डिझाईन मी बनवलेल्या आहेत. तर ह्या डिझाईन मी स्वतः तयार करते आणि मगच व्हिडिओमध्ये मला म्हणजे आवडतील तसे मी टाकत असते. तर तुम्हालासुद्धा नक्की आवडल्यास व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना शेअर करायचा. तर ह्या साईडला सुद्धा मी हे बघा आता 6 बॉक्स बनवलेले आहेत गोल्डन. 1 2 3 4 5 आणि 6. आता याच्यानंतर आपल्याला स्क्रू टाकायचा आहे. स्क्रू टाकल्यानंतर परत एक छोटा मणी टाकून घ्यायचा. आता हा कोणत्या कलरचा असला तरी सुद्धा चालेल.
आणि आता जी टेपपट्टी लावली होती ना ती काढून टाकायची आहे आपल्याला. आणि सुई जिथे आपण बांधतो ना तिथला थोडासा धागा कापून घ्यायचा आहे. कधी कधी खूप लांब होतो धागा, तर थोडासा मग कापून घ्यायचा आणि थोडा ठेवायचा आपल्याला गाठ बांधायला पुरतं. आता हे बघा, इथे एकदम टोकाजवळ असं अंगठ्याचं नख लावून ठेवायचा आणि मग गाठ बांधायची आहे. आता गाठ बांधताना तो एकदम अशी पुढे सरकवून द्यायची नखाने. व्यवस्थित 4 ते 5 गाठी मारायच्या आहेत. आणि मग आपल्याला चेकसुद्धा करायचा आहे. असं स्क्रू, कधी कधी हा स्क्रूचा जो होल असतो ना तो मोठा असतो, त्याच्यामुळे चेक करून आणि मगच धागा कापायचा आहे. थोडंसं लांबून कापायचं आणि हा जो धागा कापलेला असतो ना तो आपल्याला दिव्याने किंवा मेणबत्तीने थोडंसं गरम करायचा. एकदम जाळायचं नाही आणि तो असं प्रेस करायचं बोटाने. खूप सुंदर पद्धतीने आपलं हे मंगळसूत्र तयार झालेलं आहे आणि खूप युनिक आणि कुणालाही सहज आवडेल अशी सुंदर अशी डिझाईन आहे. तर तुम्हाला आवडल्यास तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट पण करा. तुम्हाला जर माझ्या व्हिडिओ आवडत असतील तर कमेंट करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद.